हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापिका रंगरेज मॅडम आणि आज आपण फायनल अकाउंटचा नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या पुस्तकामध्ये पेज नंबर 32 या पानावरील प्रॉब्लेम नंबर 4 सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रॉब्लेम पुस्तकात बघा आणि माझ्यासोबतच सोडवा. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ मिस्टर आयुष अँड मिस्टर अरुण यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. या प्रॉब्लेममध्ये पियुष आणि अरुण हे दोन पार्टनर आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि त्यासाठी हा ट्रायल बॅलन्सचा फॉर्मॅट दिलेला आहे. डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस दिलेले आहे आणि काही ॲडजस्टमेंट्स काही दिलेल्या आहेत. तर फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राईस ₹40,000 अँड मार्केट प्राईस ₹35,000. तर स्टॉक आहे 31 मार्च 2019 म्हणजे वर्षाच्या शेवटीचा स्टॉक आहे. वर्षाच्या शेवटी जो माल शिल्लक असतो त्याला क्लोजिंग स्टॉक असे म्हणतात. तर हा क्लोजिंग स्टॉक आहे आणि प्राईस दोन दिलेले आहेत, कॉस्ट प्राईस आणि मार्केट प्राईस. तर विच एवर इज लेस, जी लेस असेल म्हणजे जी कमी असेल तीच आपण अमाऊंट बॅलन्स शीटला दाखवत असतो. तर 35,000 मार्केट प्राईस ही कमी आहे, तर हीच अमाऊंट आपण ट्रेडिंग अकाउंटला आणि बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला आपण दाखवणार. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. तर फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट प्राप्त यावर्षीचा इंटरेस्ट आपल्याला प्राप्त झालेला नाही आहे, रिसिव्ड झालेला नाही आहे, तो फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ॲड करावा लागेल. फिक्स्ड डिपॉझिटवर टिक करा आणि क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट या आयटमवर टिक करा. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्डी डेटर्स. सन्डी डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे, सन्डी डेटर्सवर टिक करा. त्यानंतर डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरवर डिप्रिसिएशन आहे, फर्निचरवर टिक करा. लास्ट ॲडजस्टमेंट आहे गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉईड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिट अ क्लेम ऑफ 6,000 ओनली. 8,000 रुपयाचा माल आगीत जळालेला आहे आणि इन्शुरन्स कंपनीने 6,000 रुपये भरपाई दिलेली आहे, म्हणजे फक्त 2,000 रुपयाचं नुकसान झालेला आहे. तर आता नेक्स्ट स्टेप काय आहे, फॉर्मॅट टाकून घेणे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटचा फॉर्मॅट टाकून घ्या सर्व विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीने. इन द बुक्स ऑफ मिस्टर पियुष अँड मिस्टर अरुण, ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. ही डेबिट साईड आणि ही क्रेडिट साईड. आणि हे बॅलन्स शीट आहे, लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड. अमाऊंटचे 2-2 कॉलम. अशा पद्धतीने फॉर्मॅट टाकून घ्या. आणि त्यानंतरची स्टेप आहे ट्रायल बॅलन्समधील एक एक आयटमची एंट्री आपण करून घेऊ. फर्स्ट आयटम आहे स्टॉक. 1 एप्रिल 2018 म्हणजे हा ओपनिंग स्टॉक आहे. 1 एप्रिल 2018 ओपनिंग स्टॉक आहे, तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू ओपनिंग स्टॉक. ₹30,800. नेक्स्ट आहे परचेसेस. इथे सॅलरी हा शब्द आलेला आहे, तो कट करा, तो चुकलेला आहे. 80,000 खरेदी केलेला आहे माल. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेत असतो. टू परचेसेस. $80,000. नेक्स्ट आहे सॅलरीज 5,000. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू सॅलरी. $5,000. नेक्स्ट आयटम आहे वेजेस. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू वेजेस. 7,500. नेक्स्ट आयटम आहे कॅरेज. वाहतुकीचा आलेला खर्च आहे हा, डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू कॅरेज. 3,000. रॉयल्टीज. डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, रॉयल्टीज म्हणजे
एखाद्या दुसऱ्याची मालमत्ता वापरणे आणि त्या वापराबद्दल त्याला त्या मालमत्तेचं मानधन म्हणून काही रक्कम देणे म्हणजे रॉयल्टीज. समजा शासनाची जमीन आहे, तर तिथून आपल्याला मुरूम काढायची आहे, तर त्या तिथून आपण मुरूम घेणार आणि त्याबद्दल आपण त्यांना काही मानधन म्हणून काही पैसे देणार, तर तेच पैसे रॉयल्टी म्हणून त्याला संबोधले जाते. 2500. त्यानंतर आहे फ्रेट. फ्रेटसुद्धा वाहतुकीचा खर्च आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 700. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. छपाईसाठी जाहिरातीसाठी आलेला खर्च असेल किंवा ऑफिसमध्ये लागणारी स्टेशनरी, पेन, पेन्सिल, पट्टी, पेपर वगैरे त्याचा आलेला खर्च इनडायरेक्ट एक्सपेन्सेस 1050. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सवर ॲडजस्टमेंट आहे. सन्ड्री डेटर्स ही आपली असेट असते, लोकांकडून येणारे जे काही पैसे असतात तर त्याला आपण डेटर्स असे म्हणतो, तर ती ॲसेट असते आपली. म्हणून बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला लिहा सन्ड्री डेटर्स. आतमधल्या कॉलममध्ये लिहा 43,000 आणि त्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट नंबर 3, प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. तर डेटर्सवर 2.5% आपल्याला RDD चार्ज करा म्हणून सांगितलेलं आहे. तर 43,000 2.5 × 100, 2 शून्य गेले 2 शून्य गेले, 430 गुणिले 2.5 2500 25 त्रिक 75, हातचे आले 7, 25 चौक 100 आणि 7 107. हा एक पॉईंट आहे, एक अंक म्हणजे इथे एक पॉईंट आपण देऊ. 1075. 1075 रुपये काय करावे लागतील? RDD लेस करावा लागेल. लेस RDD. लेस RDD 2.5% 1075 मायनस 10तनं 5 गेले 5, 9तनं 7 गेले 2, 9 9 2तनं 1 गेलं 1, 4. आता हा RDD आपला लॉस आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू RDD कंसात न्यू लिहा, कारण हे ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले RDD आहे म्हणून 1075. नेक्स्ट आयटम आहे फर्निचर. फर्निचरवर सुद्धा ॲडजस्टमेंट दिलेली आहे. डिप्रिसिएशन फर्निचर बाय 5%. तर फर्निचर ही आपली ॲसेट असते म्हणून ॲसेट साईडला घ्या फर्निचर. फर्निचरची अमाऊंट आहे 20,200. ही आतमधल्या कॉलममध्ये घ्या. फर्निचरची अमाऊंट 20,200 आतमधल्या कॉलममध्ये घ्या आणि त्यावर डिप्रिसिएशन आहे 5%. लेस डिप्रिसिएशन 5%. लेस डिप्रिसिएशन 5%. तर 20,200. 20,200वर 10% किती होतात? 2,020. 1 शून्य कमी केला म्हणजे 10% होतात. तर 5% किती होतील? 2020चे अर्धे करा म्हणजे ते होतील 5%. 2020चे अर्धे म्हणजे त्याला 2 भागा. 1 बे बघितला शून्याचा भाग गेला शून्याचा. घेतला 2चा भाग गेला 1चा. 1010.
लेस करा. 10 1 गेले 9, 1 1 1 10 1 गेले 9, 1 1 10 1 गेले 9, 1 19,190. आणि हा डिप्रिसिएशन आपला लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू डिप्रिसिएशन ऑन. फर्निचर 1010. नेक्स्ट आयटम आहे लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी म्हणजे भाडेतत्वावर दिलेली मालमत्ता. तर ही असेट असते. तर असेट साईडला घ्या, बॅलन्स शीटच्या असेटला लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टी. लीज होल्ड प्रॉपर्टीची अमाऊंट आहे 25,000. नेक्स्ट आयटम आहे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटसुद्धा आपली असेट आहे. आपण गुंतवणूक केलेली आहे, शेअर्समध्ये केली असेल किंवा डिबेंचर्समध्ये किंवा कंपनीचे तुम्ही शेअर होल्डर असाल किंवा बॉन्ड पेपर खरेदी केली असेल, गव्हर्नमेंट बॉन्ड्स, तर ही इन्व्हेस्टमेंट असते, गुंतवणूक. तर ती आपली मालमत्ता असते, संपत्ती असते, इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट आहे 15,000. नेक्स्ट आयटम आहे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट खर्च असतो, म्हणून तो टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,450. नेक्स्ट आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 3 इयर्स 30,000. 3 वर्षाची ॲडव्हर्टाइजमेंटचा खर्च त्यांनी भरलेला आहे 30,000 रुपये. तर आपण फक्त चालू वर्षाचा खर्च फायनल अकाउंटमध्ये दाखवत असतो. आता हा इनडायरेक्ट खर्च आहे, उत्पादनानंतरच आपण ॲडव्हर्टाइजमेंट करत असतो. ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. 30,000 रुपये आतमधल्या कॉलममध्ये घ्या. आणि 3 वर्षाचे 30,000 म्हणजे एका वर्षाची किती होतील 10,000. तर आपल्याला फक्त एका वर्षाची दाखवायची आहे 10,000. मग आपल्याला किती लेस करावे लागतील, 20,000 लेस करावे लागतील. 20,000 रुपये आपण ॲडव्हान्स पेड केलेले आहे, म्हणून इथे प्रीपेड. लेस प्रीपेड 20,000 आणि आउटरला लिहा 10,000. आणि हे ॲडव्हान्समध्ये जमा आहे ॲडव्हर्टाइजमेंट कंपनीकडे. 20,000 रुपये ॲडव्हान्स जमा आहे, ती आपली ॲसेट आहे, म्हणून ॲसेट साईडला घ्या. प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट, प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट 20,000. नेक्स्ट आयटम आहे बॅड डेट्स 500. बॅड डेट्स म्हणजे बुडीत रक्कम, तर ती आपला लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. टू बॅड डेट्स. बॅड डेट्स आहे 500. नेक्स्ट आयटम आहे डिस्काउंट अलाउड 1,800. आता डिस्काउंट दिलेला आहे म्हणजे आपला तो काय आहे, लॉस आहे, मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड. अमाऊंट आहे 1,800. डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट रिसिव्ड जर तुम्हाला समजलंच नाही तर डेबिटचा बॅलन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या. आणि जर डिस्काउंटचा क्रेडिट बॅलन्स असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला डिस्काउंट बाय डिस्काउंट लिहून आउटरला अमाऊंट लिहा. आता इथे डेबिट बॅलन्स आहे, म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला टू डिस्काउंट अलाउड 1,800. नेक्स्ट आयटम आहे कॅश इन हँड 7,000. आता कॅश इन हँड म्हणजे आपल्या हातात किती रक्कम आहे, ती आपली संपत्ती आहे, म्हणून ॲसेटला घ्या. कॅश इन हँड. कॅश इन हँड आहे 7,000. नेक्स्ट आयटम आहे कॅश ॲट बँक 20,000. कॅश ॲट बँकसुद्धा आपली ॲसेट आहे. कॅश ॲट बँक अमाऊंट किती आहे 20,000, 20,000. नेक्स्ट आयटम आहे फिक्स डिपॉझिट 15,000. आता फिक्स डिपॉझिट ही सुद्धा आपली काय आहे, ॲसेट आहे. फिक्स डिपॉझिट किती आहे 15,000, 15,000.
आतमधल्या कॉलममध्ये लिहा 15,000, कारण त्यावर काय आहे, ॲडजस्टमेंट आहे. इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट ₹1200 इज स्टील रिसिवेबल. आता 1200 रुपये आपल्याला इंटरेस्टचे प्राप्त झालेले नाही, ते आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. चालू वर्षाचा खर्च आहे, आपल्याला इन्कम आहे ती आपली, तर गेन आहे तो आपला. म्हणून असेटमध्ये फिक्स डिपॉझिटमध्ये ॲड करा 1200 रुपये. ॲड इंटरेस्ट रिसिवेबल, इंटरेस्ट रिसिवेबल 1200. आणि हा जो आयटम आहे क्रेडिट साईडचा, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट 1000, तर ती आपली इन्कम आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्या बाय इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट 1000 आतमधल्या कॉलममध्ये लिहा आणि ॲड करा इंटरेस्ट रिसिवेबल 1200. आउटरला लिहा 2200. झाला हा फिक्स डिपॉझिटचा इफेक्ट. इथे क्रेडिटमध्ये 1000 फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट 1000 मध्ये आपण ॲड केला इंटरेस्ट रिसिवेबल 1200. आणि असेट साईडला फिक्स डिपॉझिटमध्ये ॲड इंटरेस्ट रिसिवेबल 1200. अशा पद्धतीने त्याचे दोन इफेक्ट होतात. नेक्स्ट आयटम आहे, आता डेबिट साईडचे आयटम संपलेले आहे. क्रेडिट साईडचे आयटम बघा. कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंटची रक्कम आपण लायबिलिटीला लिहित असतो. सर्वांनी लिहा कॅपिटल अकाउंट. पियुष 80,000 आणि 2-3 ओळी सोडून द्या आणि अरुण लिहा 80,000 80,000. नेक्स्ट आयटम आहे सन्ड्री क्रेडिटर्स. इथे 2-3 ओळी सोडून द्या, त्याखालीच लिहा लायबिलिटीला सन्ड्री क्रेडिटर्स. नेक्स्ट आयटम सन्ड्री क्रेडिटर्स आहे बघा. 20,500 सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स 20,500 आउटरला घ्या. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स डिपॉझिट हे आपलं झालेलं आहे. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000. बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँकेतून घेतलेली जास्तीची उचल. आता ही परत करावी लागते आपल्याला. बँकेची देणी असते, ही आपण बँकेला देणे असतो, म्हणून आपली ही लायबिलिटी असते. म्हणून बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घ्या. बँक ओव्हरड्राफ्ट 10,000 आउटरला लिहा 10,000. नेक्स्ट आयटम आहे सेल्स. आता सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला बाय सेल्स अमाऊंट आहे 1,20,000. 1,20,000 डायरेक्ट आउटरला लिहा, कारण काही सेल्स रिटर्न वगैरे नाहीच आहे. नेक्स्ट आयटम आहे ॲडजस्टमेंट बघा. आता डेबिट बॅलन्सेस आणि क्रेडिट बॅलन्सेस सर्व झालेले आहे. सर्व आयटम्स आपण घेतलेले आहेत. आता ॲडजस्टमेंट काही राहिल्या का बघून घ्या. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट 40,000 अँड मार्केट प्राईस 35,000. तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहा बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक आहे 35,000. जी कमी रक्कम असते तीच दाखवा, मोठी रक्कम घेऊ नका. आता याचा दुसरा इफेक्ट, हे आपलं क्लोजिंग स्टॉक म्हणजे वर्षाच्या शेवटी जो काही माल आपल्याकडे शिल्लक आहे, तर ती आपली काय आहे, असेट आहे. म्हणून असेट साईडला घ्या क्लोजिंग स्टॉक. 35,000. नेक्स्ट आयटम आहे ॲडजस्टमेंट बघा. नेक्स्ट ॲडजस्टमेंट सन्नी डेटर्स झालेले आहे, फिक्स डिपॉझिटचं झालेलं आहे. फर्निचरवर डिप्रिसिएशन आपण चार्ज केलेलं आहे. गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. आता
आता 8,000 रुपयाचा माल जळालेला आहे. आता कोणत्याही कारणाने जेव्हा आपल्या बिझनेसमधून माल कमी होतो, मग तो फ्री सॅम्पल आपण म्हणून वाटला असेल किंवा विक्री केला असेल किंवा जळाला असेल किंवा चोरी झाला असेल, कोणत्याही कारणाने जेव्हा आपल्या बिझनेसमधून माल कमी होतो तर त्याचा फर्स्ट इफेक्ट होतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला होत असतो. तर आता इथे माल जळालेला आहे म्हणून बाय गुड्स डिस्ट्रॉइड बाय फायर. 8,000 रुपयाचा माल जळाला, 8,000 रुपये लिहा. आता कंपनीने 6,000 रुपये क्लेम केलेला आहे, म्हणजे 6,000 रुपये कंपनी भरपाई देणार आहे. तर ती आपली काय आहे, ॲसेट आहे. म्हणून ॲसेटला घ्या इन्शुरन्स क्लेम. इन्शुरन्स क्लेम. क्लेम म्हणजे दावा. कंपनीने दावा केला की मी किती देणार आहे, 6,000 रुपयेच मी तुम्हाला भरपाई देणार, 8,000 रुपये पूर्ण देणार नाही. तर 6,000 रुपये ॲसेटला घ्या. आणि आपलं नुकसान किती झालं मग, 8,000 रुपये वजा 6,000 रुपये, 2,000 रुपये आपले नुकसान, लॉस आहे. म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्या टू लॉस बाय फायर. ₹2,000 जेवढं नुकसान झालं तेवढीच रक्कम इथे घ्या. आता ही झाली शेवटची ॲडजस्टमेंट. संपले, ॲडजस्टमेंट झाले, ट्रायल बॅलन्समधले आयटम्स संपलेले आहेत. आणि आता आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. ट्रेडिंग अकाउंटची जी काही मोठी साईड जी मोठी दिसते त्याची टोटल करून घ्या. आता इथे क्रेडिट साईड मोठी दिसत आहे मला, 0 0 0 5 8 आणि 5 13, चला 1 4 5 6. डेबिट साईडची टोटल, डेबिट साईडला मांडून घ्या ही 1,63,000. आता डेबिट साईडची टोटल करा. शून्य 0 7 आणि 3 10 2 12 आणि 5 17 आणि 3 20 आणि 5 25 चले 2 2 आणि 2 4 2 आणि 2 4 4 आणि 3 7 7 आणि 3 7 आणि 3 10 आणि 4 14. चला 1 8 आणि 1 9 9 आणि 3 12. 1,24,500. हे 1,63,000 मधून 1,24,500 वजा करा, म्हणजे आपल्याला क्रॉस प्रॉफिट मिळेल. 10 5 गेले 5, इथे आलं 2, 8 आणि 4 12, 5 2 गेले 3, 38,500 आलेला आहे आपला ग्रॉस प्रॉफिट, 38,500. याला नाव द्या टू ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन. ग्रॉस प्रॉफिट कॅरी डाऊन, C आणि D. आता हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला घ्या बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन 38,500. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करा. जी साईड मोठी दिसते त्या साईडची टोटल अगोदर करा. 0 0 7 8 2 10 40,700 ते डेबिटला मांडून घ्या. डेबिट साईडची टोटल करा. 5 6 7 13 5 18, चला 1 8 आणि 1 9 9 5 14 14 आणि 4 14 4 18 14 4 18,
चला 1 3 4 4 आणि 3 7 8 9 10 10 आणि 5 15 चला 1 2 25,885 40,700मधनं 25,885 वजा करा. 10तनं 5 गेले 5 9तनं 8 गेला 1 6 8 आणि 8 16 9तनं 5 गेले 4 3तनं 2 गेले 14,815 14,815 हा आलेला आहे नेट प्रॉफिट. तर तो दोघांना वाटून द्या. टू नेट प्रॉफिट इथे नाव टाका. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. दोघं पार्टनर्सचे नाव टाका. पियुष आणि अरुण. आता इथे रेशिओ दिलेला नाही आहे म्हणून हा आपण जो नेट प्रॉफिट आहे तो इक्वली वाटप करणार आहोत. तर याला 2ने भागा. बेसाती 14 बेचोक 8 म्हणून घेतला 1चा भाग गेला 0चा म्हणून घेतला 5चा बेसाती 14 खाली उरला 1 बेपंचे 10. तर आपण 7,408 आणि 7,407 अशा पद्धतीने नेट प्रॉफिट वाटप करणार आहोत दोघांना. 7,408 आणि 7,407 अशा पद्धतीने दोघांना वाटप करणार आहोत. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे तो आपण बॅलन्स शीटला कॅपिटल अकाउंटमध्ये ॲड करणार आहोत. आता हा प्रॉफिट आहे म्हणून आपण इथे ॲड करणार आहोत. जर लॉस झाला असता तर आपण तो लॉस लेस केला असता कॅपिटलमधून. तर इथे ॲड करा. प्रॉफिट आहे म्हणून नेट प्रॉफिट ॲड 7,408 आणि 87,408 आणि अरुणचं पण ॲड करा. ॲड नेट प्रॉफिट 7,407 म्हणजे 87,407 आणि आता बॅलन्स शीट क्लोज करा. पाच 10 11 चला 1 3 4 9 4 13 चला 1 7 7 आणि 3 10 आणि 12 12 18 19 20 5 25 30 35 35 आणि 5 40 आणि 4 44 आणि 45 चले 4 4 आणि 3 7 8 9 10 11 12 13 14 15 16 16 आणि 4 20 2,05,315. आता ॲबिलिटी साईडची टोटल करा. 7 आणि 14 आणि 15 हाताला 1 1 5 आणि 4 9 4 13 हाताला 1 8 15 हाताला 1 2 4 8 आणि 4 12 12 आणि 8 20 2,05,315 2,05,315. आता आपला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. ही खूप आनंदाची बाब असते पण टॅलीला किती मार्क असतो? फक्त 1 मार्क असतो. टॅलीच्या अमाऊंटला नुसता 1च मार्क असतो. तर सर्व विद्यार्थ्यांनी हे जे आयटम्स आहे ट्रायल बॅलन्समधले जे आयटम्स आहे ते व्यवस्थित ट्रेडिंग अकाउंटला ट्रेडिंग अकाउंटचे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे, डेबिटला डेबिटचे आणि क्रेडिटचे क्रेडिटला, लायबिलिटीचे लायबिलिटीला, असेटचे असेटला व्यवस्थित लिहा, ॲक्युरेट लिहा. त्याला संपूर्ण मार्क असतात. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. कुणाला काही अडचण असेल, समजलं नसेल तर मला पर्सनली चॅट करून विचारा. मी त्याचा ॲन्सर करत असते. थँक्यू व्हेरी मच.